Co-powered by Techno. राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा जनतेमध्ये आलेले आहेत। जनता की अदालत जी आहे ती सध्या भरवण्यात आली आहे। आपण जर पाहिलं तर जंतर मंतरवर म्हणजे ज्या ठिकाणावरून आम आदमी पक्षाचा जन्म झाला त्याच मैदानावर पुन्हा एकदा हा प्रचंड मोठा जनसमुदाय जो आहे तो पाहायला मिळतोय। अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी अटक झालेली होती आणि त्यानंतर ते तिहार जेलमध्ये होते, मात्र त्यांची सुटका झाली आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदाचे कुठलेही अधिकार देण्यात आलेले नव्हते। त्यामुळे आपण पाहतोय आतिशी ज्या आहेत त्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री दिल्लीच्या झाल्या आणि आत्ताही व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर अरविंद केजरीवाल आहेत, मनीष सिसोदिया आहेत, मुख्यमंत्री आतिशी आणि ज्या नवीन मंत्र्यांनी काल शपथ घेतलेली होती त्यांच्यासह मंत्रिमंडळातले सगळे सदस्य आणि वरिष्ठ नेते जे आहेत आम आदमी पक्षाचे ते सगळे या व्यासपीठावर उपस्थित आहेत। अरविंद केजरीवाल हे पहिल्यांदा पुन्हा एकदा जनतेमध्ये आलेले आहेत। काही दिवसांनी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री होतील असा विश्वास खरं तर आम आदमी पक्षाच्या सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देखील आहे आणि संजय सिंग, मनीष सिसोदिया त्याचबरोबर अरविंद केजरीवाल हे तिघही ज्या वेळेला तिहार जेलमध्ये होते त्यावेळेला पक्षाची जी जबाबदारी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आतिशी यांनी सांभाळलेली होती। त्यामुळेच त्यांना मुख्यमंत्री पद जे आहे ते दिलं गेलं। मात्र जनता की अदालत घेऊन जेलमध्ये जे काही त्यांच्यासोबत केलं गेलं, अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, ते त्यांनी जनतेसमोर मांडण्यासाठी जी जनता की अदालत जी आहे ती भरवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।